डोंबिवलीमधील नांदिवली भागातील हा आधी 12 मीटर असलेला रस्ता रुंदीकरणासाठी 24 मीटर इतका करताना कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नगर रचना विभागाने एका जमीन मालकाचा जवळपास 6 गुंठे भूखंड गायब केल्याची तक्रार पालिका आयुक्तांकडे दाखल करण्यात आली आहे। डोंबिवली नांदिवली परिसरामध्ये तब्बल 6 गुंठे मालकीचा असलेला आपला भूखंड महापालिकेने नेमका कुठे गायब केला हे जाणून घेण्यासाठी गेली 3 वर्ष जे संघर्ष करत आहेत, महापालिकेला माहिती विचारत आहेत, ते आता आपल्या सोबत आहेत। पहिला प्रथम मला तुमचं नाव सांगा आणि नेमका हा काय प्रकरण आहे ते पण जरा सांगा। माझं नाव अमित पाटील, माझे वडील अनंत बाबूराव पाटील यांच्या मालकी हक्काचा भूखंड 6 गुंठे होता। हा भूखंड गेले 3 वर्ष झाले आम्ही शोधतोय, परंतु हा भूखंड आम्हाला भेटत नाहीये। पालिकेत विचारणा केल्यास पालिकेची उरावरीची उत्तर आहेत। हे आमच्या जागेचे पेपर्स 7/12 टीएलआरची कॉपी एवढे सगळे डॉक्युमेंट्स असून सुद्धा पालिका आम्हाला आमचा भूखंड कुठे हे दाखवून देत नाही। आणि त्या जागेतून 24 मीटरचा आज रस्ता गेलाय, परंतु पालिकेने कुठल्याही प्रकारचे आम्हाला पत्रव्यवहार केलेला नाहीये, कुठलीही आम्हाला नोटीस आजपर्यंत आलेली नाही। तर आमचा हा भूखंड कुठे हा पालिकेने आम्हाला दाखवून द्यावा। मग हा ॲक्च्युली काय परिस्थिती होती त्या भूखंडाची, ती वस्तुस्थिती तुम्ही पालिकेला दाखवलीत का की नेमका भूखंड कुठे होता जागेवरती? जागेवरती आमचा भूखंड आहे तिथेच आहे, परंतु आजूबाजूला डेव्हलपमेंट चालू असल्यामुळे आज आम्ही तिथे जाऊन आमची जागा कुठली आहे हे सिद्ध करू शकत नाही, कारण आजूबाजूला मोठ्या टॉवरची कामं चालू आहेत। तिथे गेल्यानंतर आम्हाला कोणी मोजणी करून देत नाही किंवा टीएलआर आम्ही तिथे मॅच करायला गेलो की आम्हाला तिथे मॅच करून देत नाही कोणी। वारंवार तिथे आम्हाला म्हणजे हुसकून लावण्यात येते। महापालिका अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे या संदर्भामध्ये? महापालिकेच्या अधिकाऱ्यांची उरावरीची उत्तर आहे, ते आम्हाला काही माहिती द्यायला तयार नाही। आज डीपी रिमार्कसाठी आम्ही अर्ज केलेला आहे, तरी सुद्धा त्यांनी आम्हाला डीपी रिमार्क अजूनपर्यंत दिलेला नाही। हा संपूर्ण प्रकार नेमका काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण डोंबिवलीतले सामाजिक कार्यकर्ते कौस्तुभ गोखले यांची सुद्धा भेट घेतली आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली। हे जे पाटील यांनी आता सांगितलं ते नेमकं काय प्रकरण आहे आणि त्याचा काय संदर्भ लागतो? अख्खी जमीन त्यांची गायब आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने केलेली, जी कागदावर तरी दिसते असं त्यांचं म्हणणं आहे। खरं प्रकार असा आहे की गेले 3 वर्ष हे दोघं पिता पुत्र त्या महापालिकेमध्ये चक्रा घालत आहेत। सुमारे 15 दिवसापूर्वी मला 2 जण भेटले तिथे नगर रचना विभागात। तेव्हा त्यांनी सांगितलं की साहेब आमचा असा असा प्रॉब्लेम आहे आणि हा आपण बघावा आणि आम्हाला याच्यात न्याय द्यावा। त्यामुळे मी त्यांचे कागद घेतले, त्यांना सगळी माहिती विचारली की काय केलं। तर त्याच्यानंतर मी सगळं यांचे प्रकरण तपासल्यानंतर लक्षात आलं की या माणसाला रस्ता बनवताना कोणती विचारणा झाली नाही, कोणती एक सिंगल नोटीस महापालिकेकडनं नाही। महापालिकेने रस्ता रेषा निश्चित करताना सुद्धा यांना बोलवलेलं नाही, यांना कोणत्याच बाबतीत बोलवलेलं नाही। म्हणजे यांना आपण एखाद्याला हुटआउट करणं असं म्हणतो तसं या जमीन मालकांना हुटआउट केलेलं आहे। हा एक प्रकार मी जेव्हा 210च्या तक्रारी केल्या की 210 कलमाअंतर्गत महापालिका जे रस्ते बनवते अत्यंत चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीरपणे फक्त विकासकांच्या फायद्यासाठी हे काम चाललेलं आहे। कारण प्रस्तावित रोडवर यांनी प्रचंड प्रमाणात बांधकामं अनुज्ञा केलेली आहे जी कायद्याला धरून नाहीत। याची मी इंटिमेशन शासनालाही दिली आहे, आयुक्तांनाही दिली, एडीटीपीना दिली आहे। हे तिघही याच्याबाबत काहीही बोलत नाहीत, कारण त्या नगररचना विभागाची एवढी दहशत आहे त्या अधिकाऱ्यांची की या तिन्ही लोकांची बोलण्याची प्राज्ञाच नाही हो त्याच्यामध्ये। यांना किती सांगा, शेवटी आता माझा शेवटचा प्रयत्न की यांचा डीपी रिमार्कला कागद टाकला। तू माझ्यासारख्या माणसाने कागद टाकल्यानं सुद्धा डीपी रिमार्क द्यायला तयार नाहीत। तो सांगतोय की कनिष्ठ अभियंत्याला विचारून मी मग का बाकी बिल्डर लोकांची जे तासाभरात तुम्ही डीपी रिमार्क लावून देतात, मग या कॉमन मॅनचं द्यायला, साध्या माणसाचं द्यायला का? त्याला एवढा का इनजस्टिस? याची जागा गेली कुठे? तुम्ही 24 मीटरची लाईन जेव्हा निश्चित केली रस्ता रेषा तेव्हा याला बोलवलं होतं का? याच्या जागेवर रस्ता बनवून टाकलेला आहे, तो तर टीएलआर मध्ये दिसतोच आहे।
तरी याला विचारणा नाही. म्हणजे या महापालिकेत हा सरळ सरळ त्याच्या जमिनीवर घातलेला डाका आहे हो. म्हणूनच या महापालिकेचं 83ला नाव डाकू महापालिका होतं. आणि ते यथार्थ सिद्ध करतायत हे लोक, हे डाकू आहेत सगळे. या नगररचना विभागाची चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे. याच्यात वर्षानुवर्ष असलेले अधिकारी, त्यांची झालेल्या जहागिऱ्या आणि या जहागिऱ्या मोडण्यामध्ये आलेल्या प्रत्येक आयुक्ताला आलेलं अपयश. गेली 5 वर्षाचा इतिहास बघता की कोणतं आयुष्य वर्षभरापेक्षा जास्त या महापालिकेत टिकला नाही. त्याला कारण काय? हे एवढे पॉवरफुल आहेत की हे आयुक्त बदलायची यांची क्षमता आहे. म्हणजे कल्याण डोंबिवलीकर नागरिकांनी विचारच करायला पाहिजे की आज आपली प्रॉपर्टी सुरक्षित आहे किंवा नाही. ही एक केस उघडकीस झाली आहे. अशा तर कितीतरी केसेस असतील ज्यांच्या जमिनी या महापालिकेने खाऊन टाकल्या असतील आणि विकासकांच्या घशामध्ये घालून टाकल्या असतील. तर याची जमीन कोणत्या विकासकाच्या घशात घातली ते घाडाला यांचं तोंड उघडत नाही. गळ्यात हाड अडकलंय त्यांच्या. म्हणजे यांचा जो काही 6 गुंठ्याची जी सगळी जमीन आहे ती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने गायब करून असं त्याच्या भूखंडाचं श्रीखंड करून चाटून काढलेलं आहे. हा माझा सरळ आरोप आहे. नाही तर यांनी याचा भूखंड दाखवा कुठे येतो. डीपी रिमार्क घ्यायलासाठी गेल्यानंतर तुम्ही डीपीवर दाखवू शकता विकास आराखड्यावर की याची जमीन बाबा या भागात आहे. ते दाखवत पण येते. कोणत्या विकासकाच्या घशात घातली तुम्ही ही जमीन? त्यामुळे आता हा शेवटचा पर्याय नाही. याच्यानंतर ते न्यायालयात त्यांना घेऊन जाणार मी आणि न्यायालयात उभे करणार. पण मग याच प्रकारचे अन्य काही अजून माहिती झाली आहे का की अशी कैक उदाहरणं नक्कीच असणार. अशी 5-5, 6-6 गुंठे जागा हे परस्पर लंपास करून विकासकाच्या पदरात घालतात. कारण आता हे वर्षानुवर्ष तिथे राहून निर्डावलेले तो आणि विकासकाच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये हे पार्टनर्स आहेत अनऑफिशियली. हा माझा सरळ आरोप आहे. कोणी 21 वर्ष आहे, कोणी 18 वर्ष आहे, कोणी 15 वर्ष आहे, कोणी 12 वर्ष आहे, कोणी नोकरीला लागल्यापासून नगररचना विभागात आहेत. खरं म्हणजे या विभागात सर्वेअर लोकांचं कामच काय? कोणत्याही महापालिकेत सर्वेअर अशी पोस्ट नाही. या सर्वेअरच्या रिपोर्टच्या आधारे हे सगळे हेरफार करण्यात येतात. एकदा TLR ही जमीन भूमाफीची लास्ट अथॉरिटी आहे. त्यांनी एकदा सांगितलं हा भूखंड एवढा आहे तो तेवढाच असणार. कारण ते अथॉरिटी लिहून द्या. सर्वेअरच्या रिपोर्टला काय किंमत आहे? तुम्ही जाऊन ADDP विचारा की तुमच्या सर्वेअरला अधिकार काय आहेत, कशा अधिकाराखाली, कोणत्या कलमाखाली हे सर्वे करतात. काही आवश्यकता नाही. हे फक्त पैसे खायची टेबलं वाढवलेली आहेत आणि एकेकाची संपत्ती बघाल. मला काय आता कोणाची मोजताच करायची म्हणजे डोळे फाटून उठतील. त्यामुळे चांगला लोकप्रतिनिधी जनाभिमुख असा या महापालिकेला हवा आहे आणि तो अजूनपर्यंत एवढ्या वर्षात मिळालेला नाही. या सर्व प्रकाराबाबत महापालिकेची भूमिका जाणून घेण्यासाठी नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक संतोष डोईफोडे यांच्याशी महापालिका मुख्यालयात जाऊन संपर्क साधला असता आयुक्तांसोबत विशेष बैठकीत ते व्यस्त असल्याचे समजले. यानंतर डोईफोडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता या प्रकाराबाबत अधिक माहिती आपण घेऊ आणि याची योग्य ती दखल घेऊ असे त्यांनी स्पष्ट केले.